एक भाऊ वाक्य बोलतो आणि तुमच्याकडनं टाळ्या घेतो. आबा, पंत जन्माला येतात कृष्णेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी, पण संत जन्माला येतात गोदावरीच्या काठी. लक्षात घ्या. आणि तिला गोदावरी का म्हणायचं तेही सांगतो. गौतमाच्या अंगाची आग झाली, दाह फार झाला आणि गोहत्येचं पातक लागलं. गौतम त्रस्त झाले आणि त्रिंबक तीर्थात त्या काळातल्या ऋषीमुनींची कॅबिनेट मीटिंग झाली आणि धार्मिक ठराव पास करण्यात आला की आता गौतमाला बरं वाटावं म्हणून प्रायश्चित्त कर्म काय केलं पाहिजे. म्हणून सगळ्या ऋषींनी एकत्रित येऊन संत एकांती बैसले आणि सगळे सिद्धांत शोधले. हातात त्यांनी गवत घेतलं आणि त्या गवतानं पाणी आवरलं म्हणून त्या कुंडाचं नाव पडलं कुशावर्त. कुशावर्त, कुशावर्त. त्रिंबकाला गोदावरी स्नान करायला सांगितलं आणि मग त्रिंबक तीर्थातल्या गोदावरीमध्ये काळारामाच्या कुंडाच्या चरण सानिध्यात आणि बटुकहाणामांच्या समोर श्री आदरणीय त्या काळातल्या ऋषी गौतमानी स्नान केलं. आणि भाऊ, गौतमाच्या अंगाला गाय मारल्याच्या पापकाच्या प्रीत्यर्थ जी आग होत होती ती आग गोदावरीच्या स्नानानं थांबली. म्हणून व्युत्पत्ती सांगतो, गोदाह आवरी. दाह आग, आग इन्फेक्शन, त्रास, उष्माघाताची लाट. ही आग कुणामुळे आवरली? गोदाह आवरी. या गोदावरीचं महत्व सांगताना दोन नद्यात गंगा. लोकांना कोणत्याही पाण्याला बिचारे भाविक लोक गंगा म्हणतायत. नर्मदा आणि गंगा स्नानाच्या वेळेला एकत्र संकल्प करू नये. नर्मदेचा स्वतंत्र करावा आणि गंगेचा स्वतंत्र करावा. त्यातही गंगा किती आहेत? कोल्हापुरात पंचगंगा आहे, ऐका. उत्तराखंडात वृद्ध गंगा आहे आणि महाराष्ट्रात गोदा गंगा आहे. किती गंगा झाल्या? या 3 गंगा आहेत. गंगा नावाच्या स्त्री असू शकतात पण वाहणारा प्रवाह आणि नदी मात्र या 3च गंगा आहेत. उत्तराखंडातली जी गंगा आहे ती वृद्ध गंगा आहे, आपल्याकडची गोदा गंगा आहे आणि कोल्हापुरात आहे ती पंचगंगा आहे. म्हणून शंकराचार्याचं वर्णन करताना कमला निकेतन पंचगंगा तीरवासीन श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य असं वर्णन त्या बिरुदावलीत करतात. ती पंचगंगा आहे. आपली गंगा महत्वाची आहे. वृद्ध गंगा सहस्र योजने दूर आहे आणि तिकडे त्या थंड पाण्याचं, बर्फाचं आणि त्या वातावरणाचं इन्फेक्शन आपल्या लोकांना झेपत नाही. आळंदीहून अध्ययन करून गेलेले काही संन्यासी त्या भागाला सोडून पुन्हा हरिद्वार, काशीला, त्रिंबकला येतात. त्यांना मी विचारलं, तुम्ही परत का येता? त्याचं कारण आहे, ज्ञानोबाराय म्हणाले, हेमवंतू दोष खाय. ज्ञानोबारायांच्या अर्ध्या ओळीचा भाव सांगितला मस्के महाराज, गीता दिदी. त्रास होतो, त्यामुळे ते इन्फेक्शन त्यांना सहन होत नाही आणि ते पुन्हा महाराष्ट्रात यायला लागतात. मग त्या गंगेला उत्तमच म्हणावं. त्याच्या शेजारी अलकनंदा नावाची नदी आहे, परंतु आपली जी गोदा गंगा आहे ती कुशावर्तात येते ब्रह्मगिरी वर्ण आणि मग राजमाहेंद्रीला गोदावरी जिल्ह्यात ती आपल्या प्रियतमाला आलिंगन द्यायला जाते. कुठल्याही युवतीला विचारा, अगं तू फोन करतेस, मिस्ड कॉल पाहतेस, मेसेज पाहतेस, वाट बघत उभी आहेस, का ग तुझं मन हुरहुर करतंय? ती म्हणाली, मुलं बाळ आहेत, सासू सासरे आहेत, पण माझे मालक हिमाचल प्रदेशात सैन्यात आहेत, कडाक्याची थंडी पडली आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि सगळी दृष्टी माझी त्यांच्याकडे लागलेली आहे. आणि तो एकदा का, ज्याची आठवण करायची तो एकदा का आला की ती निरांजन कशी तरी ओवाळते आणि कडकडून आपल्या पतीला आलिंगन देते. तशी ही सरिता, तशी ही वाहणारी गोदा गंगा आपल्या प्रियतमाला आलिंगन देण्यासाठी जाते. मात्र ती खबरदारी घेते, माझ्या तटावर कोणी जागा ॲक्वायर केली काय, नवीन बांध टाकलाय काय, तटबंदी केली आहे काय, यांना शासकीय पेमेंट मिळू नये यांनी पुन्हा इथे टरबूज खरबूज लावले आहेत काय. मग तिच्या जाता जाता लक्षात येतं, ही जागा ॲक्वायर करून मी आता माझ्या मालकाकडे जाते आणि त्यांना सांगते, मी तर आलेच पण परिसरातले लेकरही बरोबर घेऊन मी आले. याचा अर्थ बांध, शेत, माती, खनिज, प्रवाळ, वैडूर्य, मौतिक या सगळ्यांना मी बरोबर घेऊन आले. सागरही अफलातून खुश होतो, सागराच्या डोळ्यात पाणी येतं. आता याची भावना श्लोकात आहे,
आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति प्रति म्हणजे कडे, गच्छति म्हणजे जाणे. कुणालाही नमस्कार करा, तो केशवाला नारायणाला मिळतो. तसं ओढे, नद्या आणि नद हे आपल्या सरितेत एकरूप होतात, म्हणजे गंगेमध्ये, आणि ती गंगा आपल्या सागराला आलिंगन देते. अशा व्यापक विचाराच्या गोदा गंगेच्या तीरावर चकलांबा नावाचं तीर्थक्षेत्र आहे. इथे पांचाळेश्वर नावाचं महादेवाचं स्थान आहे आणि याच पवित्र मातीत रोकडेश्वर हे जाज्वल्य स्थान आहे. आणि त्याचबरोबर श्री कल्याण स्वामींच्या चरण सानिध्यात अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य आहे. ती सूक्ष्म रूपानं राहते आणि अशा पवित्र मातीत एका अन्नपूर्णेनं दुसऱ्या अन्नपूर्णेला तयार केलं, प्रेरणा दिली. आणि या कुळात ही आपल्या सगळ्या संतांची लाडकी लेक सोनाली दीदी एक महाराष्ट्रातल्या तात्विक चिंतनाची मर्यादाशील, वाक्य ऐका, मर्यादाशील प्रवक्ता झाली. यात मला गौरव वाटतो. हृदय माझं भरून येतं, डोळे पाणावल्या जातात, कंठ गदगद होतो आणि बाहू माझे स्फुरण पावतात. आपलं एखादं लेकरू मोठं झालं तर सातत्याने मी कौतुक करत आलो. काही बुवांना महिला आणि पुरुष या संबंधानं सातत्याने त्यांची चर्चा आतापर्यंत पिढी जात मी ऐकत आलोय 60 वर्ष. परंतु सबलीकरण, सक्षमीकरण आणि आरक्षण या 3 भूमिका मांडत असताना यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, ज्या देशात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो त्या भारताचं नाव आहे भारत. हा भारत आहे. इथे गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता सावित्री, मुक्ता मीरा, जना बहिणा या सगळ्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक आतापर्यंत देण्यात आलेली आहे. रामायणातला एक प्रसंग असा आहे, रामायण मला येत नाही, रामायण मी शिकलो नाही, मला शिवपुराणाचे रामायणाचे निमंत्रण येतात, पण माझं त्याचा अध्ययन नसल्यामुळे लोकांना मी स्वच्छ सांगतो, माझं त्या ग्रंथाचा अवलोकन नसल्यामुळे ज्यांना हे सांगता येतं त्यांना तुम्ही ते निमंत्रण द्या. मला भागवत थोडं फार कळतं, तेही सगळं कळलं नाही. अभंग थोडे फार कळतात, तेही नेटके कळले नाहीत. ज्यांना कळतं त्यांना तुम्ही निमंत्रण द्या. सांगण्याचा इत्यार्थ एवढाच मुद्दा की शिवपुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण, त्या ब्रह्मवैवर्त पुराणात आदरणीय रामभाऊ महाराज काजळे या सगळ्या गोदावरीच्या काठाचं वर्णन आलेलं आहे. त्यातला एक श्लोक सांगतो फक्त, कंटाळवाणे मी आरंभाला तुम्हाला म्हणालो, पण या भूमिका लोकांसमोर यायला हव्यात. निदान या गावाला, परिसराला, पंचकृषीला, पैठणापर्यंत तरी ज्ञात व्हावं याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा मी करतोय. तो श्लोक असा आहे, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम, 1 लक्ष पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर व्यक्तीला, मानवाला, जीवाला जे पुण्य प्राप्त होतं ते अश्वमेध सहस्त्राणी वाजपेय शतानीच. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम, मग कशाने मिळतात? गोदा स्नानेन तत्फलम. बिचारे भोळे लोक आहेत, त्यांना टाळ्याचं काही कळत नाही, तुम्हीच वाजवत चला. गंगा स्नानेन तत्फलम किंवा गोदा स्नानेन तत्फलम. आणि अशा गोदावरीच्या तीरावर भानुदासांच्या कुळात शांतीब्रह्म एकनाथ महाराज अवतीर्ण झाले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर.
भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार शेष प्रतिष्ठान वशी गोदावरी तीर शेष प्रतिष्ठान वश गोदावरी तीर दासाच्या कुणी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कुणी महाविष्णूचा अवतार शेष प्रतिष्ठान निळोबराय म्हणाले, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाव घेता हरे भव भय व्यथा वाचिंता. असा ज्यांचा अधिकार आहे, किंवा नेवासा तालुक्यात गोपाळनाथ नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले, माझ्याकडनं तुम्हाला गाव आणि सत्पुरुषाची नावं नवीन ऐकायला मिळतील. आपल्याकडं आरती म्हणताना अनंत गोपाळ दासा असं म्हणतात, ते यमकात आणि व्याकरणाच्या तटबंदीत बसत नाही, म्हणून ते आरती एक नाथा महाराजा समर्था ता था एक झालं. आणि मग दासा नाही, ते अनंत गोपाळ नाथा धनी न पुरे गुण गाता ता था तत्तेत आणि प्रथमा त द आणि द अर्धा आणि ग जगद जगत विठाल त्या अनंत गोपाळनाथांची समाधी, त्यांचा जन्म नेवासा तालुक्यातला, ते नाथांच्या परंपरेतले, पण त्यांची समाधी सातारा जिल्ह्यात कृष्णेच्या काठी त्रिपुटी नावाच्या गावाला. कुठल्या गावाला? त्रिपुटीला. ते म्हणाले, आरती एक नाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर अंडरलाईन जगद्गुरु जगन्नाथा. म्हणजे तुकोबाराय जगद्गुरु आहेतच, पण नामदेवराय सुद्धा आहेत, निवृत्तीन दादा सुद्धा आहेत. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवराय सुद्धा जगद्गुरु. पुरावा काय? वैष्णव काव्य स्मृती नावाचा ग्रंथ काढला तर तुम्हाला कळेल. कधी योग आला वाचायचा पाहायचा तर पहा तुम्ही. हे ग्रंथ तुम्हाला रामभद्राचार्य महाराज आणि राजेंद्रदासजी महाराज यांच्या मुखातून ऐकायला मिळते. त्यात असं लिहिलंय, सुभक्तो नामदेवा वै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णू स्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः नामदेवम जगद्गुरुम द्वाराचार्यम प्रणाम्यहम. महाराष्ट्रातले सगळे संत जगद्गुरुत वारकरी परंपरेतले, त्यातले एक जगद्गुरु शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज मराठवाड्याच्या पवित्र मातीत गोदावरीच्या तीरावर शालिवाहन नगरात प्रतिष्ठान पीठात दक्षिण काशीत वास्तव्याला. आणि त्यांना त्या काळात सिद्ध नरहरी नगर जिल्ह्यातलं दशपूर चास गाव, तिथले एक गावबा महाराज कावसानकर 2, नित्यानंद नाथ महाराज अंजनगाव सुरजी तूरखेड्याच्या शेजारच. नंतर अजून एक श्रीधर स्वामी महाराज अमृतनाथ मठ आळंदी. आणि कर्नाटक राज्यातले 4थ्या क्रमांकाचे माधव त्रिंबक शाळीग्राम हरितस गोत्री उपाख्य दंडवत स्वामी महाराज. या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला की तुकोबारायांची परंपरा आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. ज्ञानोबाराय परंपरा सांगतात, आदिनाथ उमा बीज प्रगटले मत्स्येंद्रा लाधले सहज स्थिती. संत बहिणाबाई परंपरा जरा वेगळी सांगतीये. ती म्हणतीये, आदिनाथे मंत्र उमा माते दिला, आदिनाथे मंत्र उमा माते दिला,
नाथे मंत्र उमा माते दिला आदिनाथ मंत्र उमा माते दिला मत्स्येंद्रिय ऐकिला मत्स्य गर्भी मत्स्येंद्रिय ऐकिला मत्स्य गर्भी मत्स्येंद्रिय ऐकिला मत्स्य गर्भी हृदयीचा मंत्र पै आगाध हृदयीचा मंत्र पै आगाध शिव हृदयीचा मंत्र पै आगाध शिव हृदयीचा मंत्र पै आगाध आलासे प्रसिद्ध भक्ती योगे आलासे प्रसिद्ध भक्ती योगे आलासे प्रसिद्ध भक्ती योगे या संतांनी महाराष्ट्रातली आपापली दिदी गुरु शिष्य परंपरा सांगितली. मग अमृतेश्वराच्या मंदिरात तारकेश्वराच्या चरण सानिध्यात पैठण नावाच्या गावात दंडवत स्वामींनी, श्रीधर स्वामींनी, गावबा महाराज कावसानकरांनी, नित्यानंद नाथांनी आणि सिद्ध नरहरींनी एकनाथ महाराजांना प्रश्न असा विचारला की मग या मठा मंदिरांच्या परंपरा येणाऱ्या काळात कीर्तन होतील, मंडप गाजल्या जातील, बॅनरही गाजतील, द्रव्य खूप मिळेल, वक्ते नावाला येतील, गायक वादकही येतील, पण या परंपरा जगण्यासाठी आपल्या परंपरेचा वसा आणि वारसा या लोकांना काय सांगावा असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाणीला ओघ प्राप्त झाला आणि जनार्दनांची नितांत कृपा झाली. त्यांनी श्रीखंड्याला, भगवान दत्तात्रयाला आणि भानू म्हणजे सूर्याला, भानू म्हणजे आपल्या घरातल्या वंशजांना आणि आपल्या पितृचरणाला अभिवादन केलं. एकवीरा देवी आहे, लोणावळ्याला जाताना ती नाथांची कुलदेवी, तिलाही नमस्कार केला, दत्तात्रयाला अभिवादन केलं आणि बहुळ नावाचं गाव चाळीसगाव तालुक्यातलं जळगाव जिल्ह्यात तिथले देशपांडे कुलोत्पन्न ब्राह्मण देवगिरी किल्ल्यावर आकांठ विभागाचे इस्लामाच्या काळात सत्ताधीश होते. त्यांची प्रार्थना केली आणि नाथ महाराजांचे डोळे डबडब झाले, कंठ गदगद झाला आणि नाथराय म्हणायला लागले, आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार, साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार, उपकार ब्रह्मदेव केला उपकार ब्रह्मदेव केला उपकार ब्रह्मदेव केला उपकार ब्रह्मदेव आदि नारायण सारते ते सार, 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 केला उपकार ब्रह्मदेव केला उपकार ब्रह्मदेव केला उपकार ब्रह्मदेव केला हे तुमच्या सगळ्यांच्या अनुकंपेनं आणि तुमचा सजल नेत्राच्या कृपा वात्सल्यानं हे काही नवं लोकांच्या समोर जावं याकरता मी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. नाही तर आपलं ठरलंय संतापायी माथा, नाममहत्व, उपदेश, मागणी, काला आणि हाला एवढंच होतं. अरे आपण लोकांचं द्रव्य घेतोय त्या मानाने काही लोकांना नवं दिलं पाहिजे. गाव नवं, द्रव्य नवं, यजमान नवा, पण विचारतेच त्यात काही बदल पाहिजे की नाही. म्हणून संतोष बुवा, पंढरी बुवा हे जे आहेत ना, हे चौकडा अभंग म्हणण्यात,
आकार देण्यात, पाठांतरात त्यांना चांगली कृपा आहे. पारंपरिक म्हणतात ते. तुम्ही पण निवेदन चांगलं केलं. आपल्याला वेळ खूप कमी. मला खरं सांगू का दीदी, मला या अभंगावर कंटिन्यू नॉनस्टॉप या गावात या मठात 7 दिवस पाहिजे. मग टाळ्या वाजवणं चांगलं नाही, बाकीच्यांची बुडवणूक होईल. ते सगळे टीका करतील, आमच्या जीवावर आलाय हा. पण येणारा जून पासूनचा कालखंड मी असाच ठरवलाय. नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास 7 दिवस, पसायदान 1, पायसदान 3 दिवस, नाट एक, नटी संस्कृती 3 दिवस, असं ठरवायचे. वासुदेव एक अगम्य सोहळा, जोशी महानुभव अवीट गोडी, विषय स्वतंत्र. मला चैतन्य महाराज शार्प या बाबतीत आवडतात. चिंतनाच्या भूमिका 8-8 दिवस. आरडा नाही, ओरडा नाही, कर्कश नाही, बोंबला बोंबली नाही, घळमाटे लोक नाही, स्वच्छ टापटीप उत्तम देखणं काम कसं तरी. उगी जगे नाही, चांगले लोक उत्तम. आणि अशा लोकात काही काळ आपला जावा याकरता हा आशीर्वाद तुमचा मी मागितला तर काही तुम्ही देणार नाहीत असं नाही. तुम्ही देणार नाहीत असं नाही. निदान मानात तरी हलवा म्हणजे बरं वाटेल मला. तुमच्या मनात असेल नसेल पण निदान रिस्पेक्टिव्ह राहावं, माणसाने प्रसन्न राहावं. म्हणून अभंगाला सुरुवात झाली आहे. फार कीर्तन करणार नाही मी. 20-25 मिनिटात आपण राजीनामा घेऊ. भूमिका मांडतोय, इथपर्यंत येणार आहे आणि जय विठ्ठल करणार आहे. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. आता जरा भांडण आणि वादविवाद आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. इथं तुम्हाला श्रोत्यांना जिवंत जाग सावध राहावं लागणार आहे. सगळ्यांच्याच परंपरा नारायणाच्याच. जरी ज्ञानोबा म्हणाले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, पण वॅटमीन आदिनाथाच. आदिनाथ कोण हा प्रश्नच महत्वाचा आहे. आदिनाथच वैष्णव आहे. आदिनाथ कोण आहे? वैष्णवानाम यथा शंभू. जगातला पहिला प्रेसिडेंट वैष्णव कोण आहे? शंकर आहे. भजन करी रामपूजी पुष्कळ झालं. आपल्याला जी वैष्णव दीक्षा मिळाली, गंध माळ उपासना काकड आरती, अहो त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. कांत म्हणजे पती, यजमान, मालक, नोवरा, भ्रतार. तो स्वतः आपल्या बायकोला बरोबर घेऊन वाळवंटात येतो, कारण तो वैष्णव आहे. अन्य पंथातला असता, अन्य धर्मातला असता तर इकडे तो आला नसता. ज्या अर्थी राऊळात आहे त्या अर्थी वैष्णव आहे. गळ्यात कंठी आहे, आबीर गुलाल आहे, मृदंग आहे, वीणा आहे, कांस्यधारी करताल टाळ आहे आणि भगवत चिंतन तो करतो आहे. कोण? भगवान शिव. नाथपंथ हे जे लोक आहेत बिचारे, यांना मत्स्येंद्र, गहिणी, चौरंगी, काणिफा हे लोक माहिती आहेत. हे महाराष्ट्रापुरतं सीमित आहे. परंतु नवनाथ म्हणजे नेमके कोण? तर नवनाथ हे नारायणच आहेत. याला या भागवत सांगतात, यांना विचारा. असे चमस नारायण, द्रुमी नारायण, कवी नारायण, हरी नारायण, हे जे नारायण आहेत 9, हे विष्णूचेच अवतार आहेत. विष्णू नारायण आहे, विष्णू चैतन्य तत्व आहे, विष्णूच कृष्ण आहे, विष्णूच राम आहे, विष्णूच दत्त आहे, विष्णूच विठ्ठल आहे. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा, शैली, पुंगी, शंख, मेखला, जानव्यान कानात ते कुंडले, हाती धरोणी माळ दंड चिमटा, भाळी भस्मासी लावियले. अलख आदेश ही परंपरा स्थापन केली करून, तर त्याचं उत्तर आहे रामभाऊ महाराज नारायणानं. कशासाठी? जगोद्धारा नवयोगेश्वरास. हे 9 योगेश्वर आहेत आणि याच योगेश्वराचं नाव कन्वर्ट झालंय नवनाथ. म्हणजे नवनाथ हे नारायण स्थापित आहेत. ही शंका तुमची दुरुस्त झाली असेल असं मला वाटतं. मग या नाथांच्या यादीत आय्यपंथी, सीतापंथी, पागलनाथी, संतोषनाथी, रिद्धीनाथी, कंथडनाथी आणि नटेश्वरी असे घर आहेत. किती घर आहेत? एवढे घर आहेत. 12.5 घर आहेत. त्यातले जेवढे लक्षात आहेत तेवढे चकलांब्याला स्वामींच्या चरणी मी समर्पित करतो. हे तुलसी दल आहे, बिलबदल आहे, वाङ्मयीन तत्वज्ञानाचं. त्यात कंथडनाथी म्हणजे गाणपत्य भक्त. फॉर एक्झाम्पल मोहिते नाना, आमचा पंढरी बुवा, मी आणि राम भाऊ, आम्ही वारकरीत पण गाणपत्य वारकरी आहेत. वाक्य नीट ऐका बर का. यती पण शाक्त यती आहे, शैव यती आहे, गाणपत्य आहे, सौर्य आहे की वैष्णव आहे. यती आहे संन्यासी, पण कोणत्या परंपरेतला?
त्यातही तो कोणता? कुटीचक, बहुदृक, हंस, परमहंस, विविदिशा, विद्वत, तुर्यातीत, अवधूत. जनरल लोकांना काय कपडे घातले संन्यास? अरे कोणता? मला एका बुवाचा फोन आलाय, संन्याशी ते, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं. ते म्हणाले तुमच्या पुढे मी काय लिहू? आता संन्यासात काही गायकवाड, जोशी, घाडगे, सुलाखे, भालेराव लिहिता येत नाही. मग काय? संन्याशी नाव. म्हणून जुनी यादी होती. बाबाजी आपुले सांगितले, नाव माहित नाही, परप्रांतातून आले, क्या नाम है? बाबाजी लिखो, बाकी क्या है. आजही हरिद्वार काशीच्या लोकाला विचारला, आपका पत्रिका में नाम क्या डालो? अरे पागलदास लिखो, उसमें क्या है, हम तो गधा है, असं म्हणतात ते. आपल्याकडच्याला घमेंड जास्त आहे. लिहा प पु गु ह भ प. वंदनीय, आदरणीय. अरे कसला वंदनीय? तू विठाला आता तुम्ही मी कंथड नाती आहेत. मी सांगितलेली उपासना रामभाऊनी टाळली नाही, त्यांनी पाळलं. लाल वस्त्र, कुंकुम तिलक, सहप्रवाळ हे त्यांनी वापरलं पाहिजे. आणि मग त्यात कंथड नाथी परंपरेत हे मत्स्येंद्र गोरक्ष फार नंतरचे आहेत. नीट ऐकता का तुम्ही? फार नंतरचे. आद्य फाउंडर कोण? तर त्या देवी ज्योतिष स्वरूपा उमा, भगवान शिव, संतोष भगवान श्री नारायण आणि कंथडनाथ म्हणजे गणपती. याला श्लोक काय? ग्रंथ काढा, हठयोग प्रदीपिका. श्लोक सांगतो, गजाननम तमहु वंदे गजकंथड रूपिणम नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः.